नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या चॅनलवर. आज आपण क्लास 10 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ 1 गुरुत्वाकर्षण याचे सोल्युशन्स बघणार आहोत. यामध्ये तुम्ही समोर सोल्युशन्स दिलेले आहेत, त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण प्रत्येक लाईन टू लाईन वाचायला खूप वेळ जाईल. हे पहिलं क्वेश्चन आहे, त्याचे हे आन्सर आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. वस्तुमान व वजन, डिस्टिंग्विश बिटवीन, त्याचं वजन आणि वस्तुमान याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. आहे मुक्त पतन, गुरुत्व त्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय? याचं उत्तर खाली दिलेलं आहे. मुक्त पतन म्हणजे फ्री फॉल. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आहे केपलरचे 3 नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात कशी मदत झाली? केपलरचा पहिला नियम आकृतीसहित आहे, याचे स्क्रीनशॉट काढा. दुसरा नियम ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. आणि तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग. ते पण आकृतीसहित आहे, त्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. ही आकृती खालीचा आहे. ग्रहाची चाल एक समान असून ती v वर्तुळाचा परिघ, ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा आवर्तकाल = 2πr/t. सर्व डिटेलमध्ये आहे सोल्युशन्स. स्टेप बाय स्टेप सर्वांचा स्क्रीनशॉट काढून. स्क्रीनशॉट काढायला तुम्हाला लिहायला इझी जाईल. नंतर ई आहे, एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोहोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा किंवा त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. याचं उत्तर आहे गतिविषयक समीकरणे v = u + at. खाली आकृती दिलेली आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. u आहे, समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न तिसरा आहे, पृथ्वीच्या केंद्रावर g चे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण लिहा. त्याचं स्पष्टीकरण आकृतीसहित आहे. आकृती आणि उत्तराचं स्क्रीनशॉट काढून घ्या. स्पष्टीकरणाचं त्याचा 2 भागात स्क्रीनशॉट मिळेल. क्वेश्चन आन्सर्स खूप मोठे असतात. प्रश्न चौथा आहे, सिद्ध करा की एका ताऱ्यापासून r अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाल t आहे. जर तोच ग्रह 2r अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमणकाळ t असेल. त्याचं उत्तर आहे t = π²gmr3/2. इथे t म्हणजे ग्रहाच्या ताऱ्याभोवतीच्या परिभ्रमणाचा आवर्तकाल म्हणजेच परिभ्रमणकाल. म्हणजे तारेची वस्तुमान, g गुरुत्व स्थिरांक सर्व आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न 5वा आहे, उदाहरणे सोडवा. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील त्वरण किती? त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढा.
0.4 ml². हा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न आहे उत्तर ई. एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्रॅम आहे, 49 न्यूटन आहे. जर चंद्रावरचे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान वजन चंद्रावर किती असेल? सोल्युशन व्यवस्थित इथे दिलेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या. त्याचा आन्सर आहे 8.167 मिलियन. एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस जर वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? G=10 ms². त्याचे उत्तर आहे, स्क्रीनशॉट करा, U=100, त्याच्या खालचा 20 years लागतील. वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास 20 सेकंद लागतील. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. G=10 मीटर/सेकंद² असेल तर टेबलाची उंची चेंडूच्या जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? टेबलाची उंची 5 मीटर आणि चेंडूच्या जमिनीवर पोहोचण्याचा वेग 10 मीटर/सेकंद. क्वेश्चन दिलेला आहे, त्याचा एखादा आन्सर आहे.